सध्या तरी ना आमचं ना असं फिरायचं काम चालू झालेलं आहे. आता सण वगैरे आले किंवा कुठल्या गोष्टी आल्या ना, की आम्ही लगेच बाहेर फिरायला सुरू होतो. तर आज सकाळी ना छान मस्त असे तयार झाले. श्लोकला गोडगोड तयारी केली. आमच्या श्लोकची ना झोप पूर्ण नव्हती झाली ना, त्याच्यामुळे ना तो थोडासा झोपेमध्ये होता. सकाळी ना आम्ही लवकरच निघालो होतो, कारण आम्हाला जायचं होतं गावाला. आता गावाची महाशिवरात्रीला यात्रा चालू होते, त्याच्यामुळे आम्हाला यात्रेला जायचं होतं आणि श्लोकला पाय वगैरे पडून आणायचं होतं. त्याच्यामुळे सकाळी लवकरच निघालो होतो. पण सकाळी किती लवकर निघाले ना, ते उन्हाचे चट्टे भरपूर लागतात आणि 10 वाजताच भरपूर असं ऊन लागलं सुरू होतं. श्लोकला तो आहे ना आजी संग येत होता गाडीमध्ये. आम्ही दोघं जण मस्त असं गाडीवर चाललो होतं. आता जातानाच आहे ना कळतं की किती ऊन लागतं. घरात बसून काहीच कळत नाही की ऊन किती आहे, पण बाहेर आल्याच्यानंतर खरंच कळतं किती ऊन आहे म्हणून. त्याच्यानंतर गावाला पोचल्याच्या नंतर आहे ना असे भरपूर सारे तर खेळणीचे स्टॉल वगैरे सगळ्या गोष्टी स्टॉल लागले होते. पण तिथं पहिले छान मस्त असे गजरे वगैरे घेतले आहेत सगळ्यांनी. त्याच्यानंतर म्हटलं सगळं आहे ना पूजेचं सामान वगैरे घेऊया. तिथं नारळ वगैरे घेतलं. त्याच्यानंतर पुढे ना पेढे वगैरे घेतले, कारण आम्हाला शेरणी काढायची होती. वाजंत्रीने सगळ्यांना वाजत वगैरे ना शेरणी आम्हाला मंदिरापर्यंत गेलो. श्लोकच्या पण सगळं हातामध्ये छान नाही ना ताट वगैरे घेतला होता. त्याच्यानंतर श्लोकला ना सगळ्यांनी बारी बारी घेतलं होतं. त्याच्यामुळे ना श्लोकने अजिबात वैताग दिला नाही. नाहीतर आमच्या श्लोकला ना ऊन अजिबात सहन होत नाही, त्याच्यामुळे तो लगेच रडायला सुरुवात करतो. छान सगळ्याकडनं थोडा वेळ जात होता, ज्यामुळे त्यांनी मला पण जास्त काही वैताग दिला नाही. आणि सध्या ना मंदिराचं काम चालू असल्यामुळे ना तिथं सगळे ना असं बांधकामच हे चालू होतं. त्याच्यामुळे ना एका साईडला भरपूर अशी गर्दी होती. त्याच्यामुळे भरपूर सगळे लोक आहेत ना अशी ढकलाढकली चालू होती. फायनली मग आतमध्ये गेलो, दर्शन वगैरे घेतले देवाचे. त्याच्यानंतर छान बाहेर आलो. तिथं मंडप वगैरे टाकलं होतं. म्हटलं थोडंसं सावलीला वगैरे बसू. भरपूर सारे फोटो वगैरे काढले. आता या जत्रेला आले म्हटल्यावरती काय कुठल्या गोष्टी घेतल्या नाही असं कधी होत नाही. सगळे मग खरेदी वगैरे केली आणि सगळ्यांना भरपूर अशी कडकडून भूक लागली होती. मस्त म्हटलं जेवण वगैरे करून घेऊया. मस्त असं हॉटेलमध्ये गेलो, छान जेवण वगैरे करून घेतलं. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.